आणि आज बऱ्याच भागातनी आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि जोरदार वारे आणि जोरदार पाऊस सुद्धा पाहायला मिळालेला आहे. हो, हो. तर सर काय राहणार आता पुढील परिस्थिती? परिस्थिती जिथे-जिथे उष्णता, हो, जिथे-जिथे अति गरमी, तिथे पावसाची शक्यता राहतेच. आणि विषय असा आहे, की नांदेड, लातूरला पण सांगितलं 3 दिवस वातावरण हे खराब राहू शकतं. हो. बरोबर सर. कालपासून सुरुवात झाली, आजही पडला, उद्याही पडणार आहे आणि 25 तारखेलाही पडणार आहे. हो, हो. आणि 24 तारखेचा जो पाऊस आहे ॲक्चुअल आपण त्या भागांची नावं घेऊयात म्हणजे शेतकऱ्यांना उद्याच्या 24 तारखेचं नियोजन सुरुवात करायला वेळ लागेल समजा. बरोबर सर. हां. आता बघा महाराष्ट्राची परिस्थिती गरमीची, उष्णतेची आहे हो, आणि जास्त व्याप्तीचे जिल्हे जे आहेत ते लातूर, नांदेड, चंद्रपूर, हिंगोलीमध्ये देखील पूर्व भाग, यवतमाळ आणि इकडे बुलढाणा जिल्हा सुद्धा खामगाव एरिया वगैरे भाग आहे. हो. बरोबर आहे सर. ठीक आहे. आज आज काल सांगितलेल्या रेकॉर्डिंगमध्ये 24 तारखेला अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर भाग आहे हो, आणि याचबरोबर मालेगाव, नाशिक, धुळेला स्थानिक वातावरणाचा फटकारा, जोरदार असा फटकारा राहू शकतो. बरोबर सर. उद्याच्या 24 तारखेला सुद्धा. हो, परिस्थिती 25 तारखेला अहिल्यानगर, पुणे अशा भागांमध्ये आहे. हो. पण आता हळू-हळू हा पाऊस 26 तारखेपासून कमी होऊन जाईल. हं, हं. आता पाऊस कमी होतोय याचा अर्थ वातावरण क्लिअर राहणं किंवा ढगाळ वातावरण न दिसणं ही गोष्टी होणार नाहीत. हो, पण ह्या गोष्टी असणार आहेत. बरोबर. हां, पाऊस जोर कमी होईल. हो, घाटमाथ्यावरती कोकणामध्ये हा 26 तारखेलाही राहील. हो. आणि हे वातावरण कमीत कमी जोर दाखवणारं 25 तारीख पूर्ण तरी आहे. बरोबर सर. हां, मात्र या सर तुम्ही ज्या मागच्या रेकॉर्डिंगमध्ये जे सांगितलं होतं, की वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक भागातनी एकदम तुरळक पाऊस. तर काल आपल्याला एकदम तुरळक पाऊस म्हणजे कुठं-कुठं असं थेंब तुटक दिसलेला आहे आपल्याला सर. हो, हो. हो, आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अपवाद जे आहेत आता मार्च महिन्यामध्ये हं. भलेही अंदाज दिला तुम्हाला, की थोडा पडेल, मध्यम पडेल, तरी सतर्क मात्र राहावं लागणार. मार्च महिन्याची कंडिशन खूप खराब आहे हो, कालांतराने. पण आता ह्या 2-3 दिवसाचा सगळ्यात प्रमुख म्हणजे वेळ न वाया घालवता ह्या जिल्ह्यांची आपण पहिले नावं घेऊयात. हो. ठीक आहे. बरोबर. शेतकऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. हो, आता ॲक्चुअल थोडेफार जिल्हे आपण सांगितले 24 तारखेचे. हो, हां. उद्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. बार्शी परिसरात सुद्धा आहे स्थानिक वातावरणासारखा. हं. कळाष्टी, जामखेड परिसर सुद्धा आहे. श्रीगोंदा देखील आहे. हो, सातारा परिसर आहे तुरळक ठिकाणी. पंढरपूर एरिया आहे. सांगली एरिया आहे. हं, ठीक आहे. हं. हा झाला दक्षिण महाराष्ट्राचा भाग. हो, पुसद, दिग्रज, हिंगोली हा देखील भाग उद्या वाशिमचा आहे. हो. वाशिमच्या पूर्व भागाकडनं वातावरण सक्रिय होऊ शकतं. हं. अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी आहे. हो. 24 तारखेबद्दल बोलतोय. ठीक आहे. बरोबर सर. हो, कन्नड, सिल्लोड या भागांमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे, साक्रीसह अनेक भागांमध्ये उद्या आभाळ सक्रिय राहणार आहे. हो. म्हणजे स्थानिक वातावरणाची उष्णता, वातावरण वाऱ्याचं पूर्वेकडनं असणार आहे. हं. पण इथे दिवस मावळत आजचे 2 अडीच वाजता ढगांची सक्रियता वाढली, की लगेच झाकून ठेवणं या गोष्टी करायच्या आहेत. हो. बाकीच्या गोष्टीला इलाज नाहीये. बरोबर. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर 2 दिवस अडथळे आहेत आणि सगळ्यात जास्त अडचण असलेला भाग म्हणजे चंद्रपूर जिल्हा. आजही तिथे पाऊस चालू आहे. हो, नांदेड, लातूर आणि सोलापूर भाग ह्या भागांचा 3 नाव यासाठी घेतोय, कारण की या भागांना उष्णतेचे कहर आणि पूर्वेकडनं येणाऱ्या बाष्पयुक्त वातावरणाची जी काही झलक आहे, हो. ती यांना परेशान करते. बरोबर. बाकी व्यतिरिक्त जालना जिल्हा, या जिल्ह्याला जालना, बीडचा काही उत्तरेकडील भाग, ठीक आहे. हं, आणि जो काही छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पूर्व भाग आहे, त्यांना हो. मोठे भाग नाही येत. हं, हं. पण एखाद्या ठिकाणी फटकारा वगैरे पडू शकतो. बाकी बरोबर आहे पुढचं सर. काय तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही विचारू शकता. बरं सर, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येत आहे, ते म्हणजे पाऊस किती दिवस राहणार आणि ढगाळ वातावरण मग आता किती दिवस राहणार? म्हणजे पावसाची तारखा कोणत्या आहे आणि ढगाळ वातावरणाच्या तारखा कोणत्या आहेत? ते सुद्धा सांगावे सर. 26 पर्यंत आपण पावसाच्या तारखा समजूयात. हो, स्थानिक वातावरण म्हणा, कुठे-मोठे का होईना म्हणा, बरोबर. त्या तिथे आहेत. आणि विशेषतः ढगाळ वातावरण हे निरंतर चालणार आहे. हो, तुम्ही म्हणाल 28 पर्यंत आहे का? तर आहे. 3 तारखेपर्यंत वाटतंय आणि कधी-कधी कमीही होईल ढगाळ वातावरण हे 2-3च्या तारखेदरम्यान. पण लगेच 7-8 तारखेनंतर सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे. हं, आणि सगळ्यात जास्त महिना जो आहे खराब, तो एप्रिल महिना असणार आहे. हो, वातावरण गारपिटीचं वगैरे समाविष्ट पद्धतीमध्ये ते दिसतं आहे. बरोबर. हं. बरं सर, त्यापुढे काय कंडिशन राहणार समजा मार्चच्या पहिल्या आठवड्यातनी? मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघितलं तर आपण आता हे वातावरण आहे. हो, या वातावरणामध्ये आपण कमी जास्त पाऊस तर पाहिलाच. पण बरोबर. मार्चमध्ये काय होणार आहे, एकसारखे जोराने वारे जे वाहत आहेत पूर्वेकडनं, दक्षिणेकडनं, डब्ल्यूडीकडनं, हो, त्या वातावरणाची सक्रियता पाहायला मिळते. बंगालच्या उपसागरामध्ये 6-7 तारखेला पुन्हा एक चक्रीवादळासारखं वातावरण तयार होऊ शकतं.
ज्याचा प्रभाव महाराष्ट्राला 8, 9 किंवा 10 तारखेला दाखवणारच आहे. 8 मार्च किंवा 10 मार्चला. हं, हं. याची सुरुवात दक्षिणेकडे होईल आणि याच टायमिंगला डब्ल्यू ऍक्टिव्ह होईल आणि त्याही वेळेस अवकाळी वारे वगैरे पाऊस मराठवाड्यामध्ये सक्रिय होऊ शकतात. एक्झॅक्टली जालना, लातूर, परभणीचा समावेश त्यावेळी आहे. पण हे मागे पुढे होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 11 किंवा 12लाही जाऊ शकतं. त्याबद्दल आता घाबरणं चुकीचं ठरेल. बरोबर सर. आणि हं. सर तुम्हाला तर माहीतच आहे, की तुम्ही प्रत्येक महिन्याचा अंदाज आपल्याला सविस्तर देत असता. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मार्चचा जो अंदाज आहे, तो किती तारखेला प्रसिद्ध करणार आहात सर? मार्चचा अंदाज तुम्हाला उद्या देऊन टाकतोय. अ, हो, चालेल. उद्याच्या हो, रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला देऊन टाकतो हो. आणि 5 तारखेला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मान्सूनचाही रिपोर्ट येतोय. ठीक. मान्सून 2026 हो. चा. हो. हो. आणि आता एक जाता-जाता नियोजन सांगतोय एक. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालंय, की हरभरा काढायचा आहे, गहू काढायचा आहे आणि नियोजन काय आहे तर 26 तारखेपासून पुढे काढू शकता. हो. हवा येईल थोडीफार भीती आहे म्हणा, पण एवढी नाहीये. जी हं. आता हे 2-3 दिवस आहे, 25च्या आतमध्ये आहे. हो. नंतर हार्वेस्टिंग करा. कच्चा असेल गहू तर काढू नका. हरभराही कच्चा असेल तर काढू नका. पण ज्यांचा हरभरा परिपक्व झालाय त्यांनी काढून खळ काढण्यासाठी पोषक वातावरण 26 पासून पुढे जाते. स्थानिक वातावरणाची भीती आणि आडसण, धाक हा जो आहे तो 27 तारखेपर्यंत आहेच. पण जी काही व्याप्ती आहे गारपिटीचे रडार जे काही बनतात तुरळक ठिकाणी, याची जी काही प्रमाण आहे ती 25 तारखेपर्यंतच राहील. बरोबर सर.